आमच्या भारतीय जनता पार्टीने आमचे आमदार सन्माननीय चरणसिंगजी ठाकूर साहेब क्रमांक 1 मध्ये भाजपाचे अधिकृत उमेदवार श्री भूषण भोयर तसेच लता कृष्णाजी कडू माझे विधानसभेचे आमदार चरणसिंग ठाकूर त्यांनी मला प्रभाग क्रमांक 1 मधून उमेदवारी दिलेली आहे। नगरपालिका चुनाव जैसे जैसे नजदीक आते जा रहे हैं वैसे वैसे राजनीतिक हलचल भी तेज होती दिखाई दे रही है, लेकिन इस बार नगर अध्यक्ष पद पर तस्वीर लगभग साफ नजर आ रही है। बीजेपी की उम्मीदवार कल्पना को जनता का जबरदस्त समर्थन मिल रहा है। क्षेत्र में घर घर से उठ रही आवाज यही है, वोट तो बीजेपी को ही देंगे। हमारी टीम ने जमीनी हालात का जायजा लिया, तो आइए देखते हैं ये रिपोर्ट। जैसे कि हमने बताया कि हम काटोल रोड जो काटोल एरिया का जो है सुबह से निरीक्षण कर रहे हैं और जानकारी ले रहे हैं कि यहाँ पर आखिर माहौल किसका है। तो माहौल किसका है यह हम नहीं कह रहे, यहाँ की जनता कहेंगी, यहाँ के ज्येष्ठ नागरिक कहेंगे कि आखिर यहाँ पर किसका दौर चल रहा है। क्या डबल इंजन की सरकार का दौर है या बिहार के इलेक्शन जो बिहार में जिस प्रकार से एनडीए ने विजय हासिल की है या उनका असर है। बात करेंगे यहाँ के ज्येष्ठ नागरिक से। हमारे साथ में यहाँ पर लोकल पर्सन यहाँ पर मौजूद है, हम इनसे बात करेंगे। आप ये बताइए कि आप यहाँ के रहवासी है, चुनाव आ गए हैं, 2 तारीख को इलेक्शन है और यहाँ जो है विकास को देखते हुए वोट करेंगे या फिर अपोजिशन को देखते हुए वोट करेंगे जो यहाँ पर चुनाव लड़ रहे हैं। तर आता जी हे नगर परिषदची इलेक्शन आता होत आहे त्याच्यामध्ये मी नगराध्यक्षाच्या सीट करता आपल्या हे कल्पना समीर बाबू उमप हे आहेत। त्याच्यानंतर 2 नगरसेवक आहेत, एक नगरसेवकाकरता भूषण भोयर आहे आणि सेकंड त्याच्यानंतर लताताई कडू। का बरं यांना वोट का बरं करणार आपण, काय चॉईस ऑफ मेंबर का बरं आहे, का बरं वोट करणार आपण? चॉईस ऑफ मेंबर हाच आहे की इथली जी सिच्युएशन होती, आता माझं राहणं 1993 पासून आहे, म्हणजे आधीची सिच्युएशन फारच खराब होती। इथे रोड नव्हते, नाल्या नव्हत्या, डेव्हलपमेंट अजिबात नव्हतं। तर आम्ही आमचे घर जवळजवळच आहे, म्हणजे डेव्हलप केलं म्हणून आपण आणि या चॉईस करता। 25 वर्षाच्या कालावधीत जे डेव्हलपमेंट झालं आणि त्या डेव्हलपमेंटच्या मागं म्हणजे आमचे समीर बाबू यांचा सिंहाचा वाटा आहे आणि त्यांचा सिंहाचा वाटा त्यांच्याशी आम्ही कनेक्टेड आहोत 25 वर्षापासून आणि त्यामुळं त्यांच्या पाठीशी आम्ही खंबीरपणे उभे आहोत। आणि मेन म्हणजे डेव्हलपमेंट, विकासाचा मुद्दा आणि विकासाच्या मार्गाने चालणारी ही टीम आहे सगळी आणि तेच आम्हाला पाहिजे। विकासालाच वोट देणार, विकासालाच वोट देणार। आपला बरं तुम्ही विकासले पाहून वोट देणार किंवा काही फेस चेंज पाहिजे आपल्याला की नवीन उमेदवार पाहिजे, का आपलं म्हणणं? नाही, उमेदवार तर नवीन आहेच, पण 15 वर्षापूर्वीची जी हा पंचवटी भाग होता ना, आता जी पंचवटी जी आहे ह्या दोन्ही जर आपण फरक पाहिला तर फार मोठा तुम्हाला विकास दिसेल। म्हणजे गॅप जी होती ती गॅप 15 वर्षामध्ये आदरणीय आमचे समीर भाऊ आहे, त्यांच्या साथीला आमदार ठाकूर साहेब आहे, यांच्या सर्व टीमनी तुम्ही प्रत्येक रोडला जाल, तुम्हाला प्रत्येक रोडला रोड दिसेल, नाल्या दिसेल, प्रत्येक विभागामध्ये गार्डन आहे, म्हणजे जे नवीन लेवल पडले तिथं प्रत्येक ठिकाणी गार्डन आहे। म्हणजे डबल इंजनची सरकारचे बेनिफिट दिसत आहे आणि म्हणून आम्ही जे सर्व जनता जे आहे ते आदरणीय सौ कल्पनाताई उमक अध्यक्षाकरता जे उभे आहे आणि त्यांच्यासोबत ज्या टीम आहे त्या सर्व टीमच्या पाठीमागे आम्ही सर्व पंचवटी जनता आहे। हे अगदी तुम्ही जे बोलले बिहारचं पाहून आम्ही जो तिकडे मिळाला त्यांना तसं नाही आहे, इथे विकासाचं हे आहे। आणि काय आहे, आता आम्ही इथले समीर बाबू इथे 3दा इथे रिजिम इथे 5-5 वर्षाची केली, त्यानंतर ते जिल्हा परिषदला 2दा निवडून आले आणि त्यांनी एवढा निधी खेचून आणला त्या भागासाठी। एनवा सर्कल मध्ये जिल्हा परिषद मेंबर होते आणि इकडे आता इथं सर्व मध्यमवर्गीय लोक आहे, सुशिक्षित लोक आहे हा पूर्ण परिसर। आता मी पण इथे मला 1992 पासून राहतो आहे, आमच्या भागाचा खूप विकास झालेला आहे आणि त्याच्यामुळं आता त्यांच्या सुविध पत्नी सौ कल्पनाताई समीरजी उमप आहे, त्यांच्या मागे आम्ही सर्व आहे आणि त्या निवडून येणार म्हणजे येणार, त्या नगराध्यक्ष होणार हे मी 100% खात्रीने सांगतो। आमचा विकासाच्यासाठीच आमचा पूर्ण सर्वांचं सहकार्य आहे, त्यांना वोट देऊ। विकास केलाय, डबल इंजनची सरकार आहे, कामं केलेले आहे। डबल इंजनची सरकार केंद्रापासून राज्यापर्यंत नाही आहे, नेमका ग्रामपंचायत नगर पंचायत पर्यंत पण आलेली आहे। हे माझं म्हणणं आहे
हे इकडले जे ज्येष्ठ नागरिक लोक आहे जे बोलतील आपल्या चॅनलवर आपलं का म्हणणं आहे, का विकासले पाहून आपण वोट करणार. आमचा भाग पहिले ग्रामपंचायत मध्ये होता, त्यानंतर नगर परिषद आला. 20 वर्षा अगोदर चरणसिंग ठाकूर अध्यक्ष झाले, त्यासोबत समीर बाबू इथे वार्ड मेंबर झाले. आणि त्यानंतर जो विकास झाला, आमच्या इथे पहिले रोड नव्हते, नाल्या नव्हत्या, काहीच नव्हतं. त्यानंतर जो विकास झाला तर चरणबाबूच्या नेतृत्वात, समीर बाबूच्या कामात खूप प्रगतीशील झाली काटोलमध्ये. म्हणून आम्ही विकासाला पाहून मतदान करणार. इथं पाण्याचा प्रॉब्लेम नाही, पाण्याचा खूप मूलभूत आहे आमच्या इथे. आणि रोडच्या कामाला रोज चालूच आहे, अजूनही चालूच आहे. म्हणजे डेव्हलपमेंट सुरू आहे, एकदम सुरू आहे, एकदम सुरू आहे. आणि आमच्या आमदार साहेबाचा याच्यामध्ये सिंहाचा वाटा आहे. आणि महाराष्ट्र गव्हर्नमेंट आता बीजेपीच आहे आणि आमदार साहेब बीजेपीचीच आहे. केंद्रात आमचं सेंट्रल मध्ये तेच आहे. त्याच्यामुळं ट्रिपल गवर्नमेंट असल्यासारखं काम आहे. ट्रिपल इंजन की ट्रिपल इंजन की सरकार, सीधा तौर पर ट्रिपल इंजन, डबल इंजन नहीं, ट्रिपल इंजन. लोगों का हमने प्रतिक्रिया ली है, लोगों से वार्तालाप किया है. ये सब मेरे साथ यहाँ के वरिष्ठ नागरिक लोग हैं जो यहाँ के रहवासी है. सीधे तौर पर कहना है बीजेपी को ही वोट देना है. नगर में इन दिनों एक ही नाम चर्चा में है, कल्पना। बीजेपी की ओर से नगर अध्यक्ष पद की उम्मीदवार के तौर पर उनका नाम घोषित होते ही लोगों में उत्साह साफ दिखाई देता है। बाजारों से लेकर मोहल्लों तक राजनीतिक चर्चा का केंद्र सिर्फ एक सवाल है, क्या इस बार की जीत रिकॉर्ड अंतर से होगी? दिलचस्प बात ये है कि इस चुनाव में कल्पना के सामने कोई बड़ा प्रतिद्वंदी दिखाई नहीं दे रहा। विपक्ष की गतिविधियां लगभग ना के बराबर हैं। स्थानीय स्तर पर भी लोगों का कहना है कि इस बार मुकाबला नहीं बल्कि एक तरफा जीत तय मानी जा रही है। हमने इतने सालों में पहली बार विकास की गति देखी है। सड़कें, पानी, स्वच्छता, हर क्षेत्र में काम हुआ है। इसीलिए इस बार वोट सिर्फ बीजेपी को ही देंगे। कल्पना की लोकप्रियता का एक बड़ा कारण उनका सरल स्वभाव और जनता से सीधा संवाद माना जा रहा है। वो लगातार क्षेत्र में जाकर लोगों की समस्याएं सुन रही है और उन्हें तुरंत प्रशासन के माध्यम से हल करवाने की कोशिश भी कर रही हैं। महिला वर्ग में भी उनका समर्थन काफी मजबूत दिख रहा है। आत्मनिर्भरता, सुरक्षा और महिला सशक्तिकरण के क्षेत्र में किए गए कामों ने कल्पना को एक मजबूत महिला नेता के रूप में स्थापित किया है। कल्पना दीदी ने हमारी बस्तियों में जो काम किए हैं वो किसी ने सालों में नहीं किए। इस बार तो पूरा इलाका उनको ही जिताएगा। बीजेपी के स्थानीय संगठन भी पूरी ताकत के साथ चुनाव प्रचार में जुट गए हैं। घर घर संपर्क अभियान, सोशल मीडिया और ग्राउंड कवरेज, हर मोर्चे पर पार्टी सक्रिय दिखाई दे रही है। पार्टी पदाधिकारियों का दावा है कि नगर अध्यक्ष पद पर जीत रिकॉर्ड अंतर से होगी। तो जमीनी हालात, जनता का मूड और बीजेपी संगठन की सक्रियता, तीनों को देखकर ये निश्चित कहा जा सकता है कि नगर अध्यक्ष पद पर कल्पना का पलड़ा भारी है। अब देखना यह है कि चुनावी नतीजे इस उत्साह को कितनी बड़ी जीत में बदलते हैं। नमस्कार, मी भाजपा काटोल शहर महिला मोर्चा अध्यक्ष आहे। आज आपल्या या वार्ड क्रमांक 1 मध्ये भाजपाचे अधिकृत उमेदवार श्री भूषण भोयर तसेच लता कृष्णाजी कडू आणि अध्यक्षपदासाठी कल्पना समीर उमप हे तिन्ही उमेदवार उभे आहेत। तर आपण सर्वांना एक नम्र विनंती आहे, जर विकासाचा साथ हवा, असाच विकास हवा, निरंतर विकासाची गंगा वाहायला हवी, तर आपण पुन्हा एकदा आपल्या या नगरपालिकेत फक्त कमळ आणि कमळाचंच नेतृत्व कमळाच्या हाती देऊन पूर्ण बहुमताने कमळाला विजयी करा, ही नम्र निवेदन। आपण काटोल नगरपालिकेमधून उमेदवार आहे, यंग जनरेशनला उमेदवारी दिलेली आहे, तर त्याप्रमाणे अजून एज्युकेशन बघूनही आजकाल पार्ट्या जसे उमेदवारी देत आहे। का नेमका आपण ठरवलेलं आहे की इलेक्ट झाल्यानंतर आपण का नेमका विकास करणार काटोलसाठी? नक्कीच आमच्या भारतीय जनता पार्टीने आमचे आमदार सन्माननीय चरणसिंगजी ठाकूर साहेब यांनी एक सामान्य घरचा बूथ प्रमुख याला या प्रभागातून प्रभाग क्रमांक 1 ब भूषण भोयर मला ही तिकीट दिलेली आहे पक्षाने, आणि पक्षाने दिलेली धुरा मी नक्कीच सांभाळेल। या प्रभागात जवळपास आमचे नेते सन्माननीय समीरदादा उमप गेल्या 15 वर्षापासून नगरसेवक होते। भरपूरसे कामं या आमच्या प्रभागात झालेले आहेत। उर्वरित थोडेफार एक शिक्षणाची शाळा आहे ती चालू करण्याचा आमचा मानस आहे, CBSE पॅटर्न, आणि काही लोकांच्या परिसरामध्ये लादीकरण व्हायचे आहे आणि काही सिमेंट रोड आणि छोटे मोठे रोड राहिलेले आहेत। उर्वरित संपूर्ण या प्रभागाचा विकास सन्माननीय आमचे नेते चरणसिंगजी ठाकूर साहेब
आमचे मोठे बंधू समीरदादा उमप यांनी गेल्या 30 वर्षात या प्रभागाचा भरपूरसं कायापालट केलेला आहे. या शहराला, या प्रभागाला शहराची बारामती म्हणून ओळखले जाते. याचं सर्व श्रेय आमचे नेते चरणसिंगजी ठाकूर साहेब, आमचे मोठे बंधू समीरदादा उमप यांना जाते. माझं नाव लता कृष्णाजी कडू. मला माझे विधानसभेचे आमदार चरणसिंग ठाकूर त्यांनी मला प्रभाग क्रमांक 1 मधून उमेदवारी दिलेली आहे. मी हे उमेदवारी चांगल्या प्रकारे निभवीन आणि मी जे कामं चांगल्या तऱ्हेने कामं करीन. आणि समीर भाऊनी 30 वर्ष झाले इथे कामं केलेले आहे. तसेच मी समीर भाऊच्या मागे पण या प्रभागात चांगले कामं करीन. आणि मी याच्या आधी पण नगरसेविका होती. मी जनतेची सेवा केलेली आहे. आणि जे अंगणवाड्या सुद्धा मी काढणार आहे इथे. आणि जे बचत गट आहे, बचत गटासाठी महिलांसाठी मी बेरोजगारी आहे ते रोजगार काढन. आणि इथे मी भाऊंना म्हणून, आमच्या आमदार साहेबांना म्हणून मी इथे महिलांसाठी चांगली कंपनी आणण्यासाठी म्हणेन. आणि भाऊ आमचे आमदार साहेब इथे कंपनी आणणार आहे आणि कामं घेणार आहे इथे. एवढं बोलून मी माझे